अविवाहितच जगात आलो आणि अविवाहित जाणार असं नाही. आपले माता पिता, आपले रिलेटिव्ह आहेत, आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आणि मी बघतो तेव्हा तुम्हाला आणि मला हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं की जगामध्ये काय चाललंय, आणि मी आणि माझी पत्नी यांचा विवाहाच्या द्वारे काय जगाच्या समोर मी चित्र निर्माण करत आहे. आणि यामध्ये जसं मी आता परत वाचलं, परत मी एकदा वाढतो की म्हणून पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ते उभयता एक देह होतील. काय होतील? बोला, एक देह, एक देह. आणि याकडे आज आपण विशेष लक्ष देणार आहोत, कारण की आज मी जेव्हा आपल्या युट्यूबवर टाकलं किंवा फेसबुकवर टाकलं, त्याच्यामध्ये अर्धांगिनी असं शब्द टायटल वापरलेला आहे, एक देह. आणि त्यासाठी आज परत एक बार आपण सर्व इथे हे संदेश लक्ष देऊन ऐका. हे तरुणांसाठी पण आहे, विवाहितसाठी पण, अविवाहितसाठी पण आहे, मातासाठी पण आहे, पितासाठी पण आहे. काही लोक म्हणतील आमचा संसार संपुष्टात आला, त्यांच्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण. माझा संसार एका प्रकारे संपुष्टात आलेला आहे. परंतु ही बाब खरी आहे की तुम्हाला आणि मला नुसतं ऐकणार नव्हे तर आम्हाला देणार असं. आणि तुम्हाला आणि मला काय रहस्य कळालेलं आहे, ख्रिस्ती म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय गुज पेरले गेलेले आहेत, ते एक स्वतःसाठी आणि दुसऱ्यांना सांगता येईल याच्यासाठी देखील असणं गरजेचं आहे. आज परत एक बार आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज ख्रिस्ती मंडळी चर्चच्या वतीने आणि आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर चव्हाण यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, कारण की आज 550वा व्हिडिओ आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जोरदार टाळ्या वाजूया देवासाठी, कारण की एका मागो एक अशा प्रकारे आपण एक 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 पायरी गाठत गाठत 550 पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि ह्यामध्ये किती विषय मी हाताळले हे आपल्या सर्वांना माहिती आहे का? कारण की तुम्ही आपल्या युट्यूबवर जाऊन आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर चव्हाण यांना क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण यादीमध्ये 550 संदेश दिसतील. आणि त्यामध्ये आपण निश्चित हे संदेश, हे माझे संदेश नाही, कारण की त्या यात्रेला मी काय म्हटलेलं, आत्मिक यात्रा. म्हणजे हे संदेश कशाच्या द्वारे दिले गेले? आत्म्याच्या द्वारे दिलेले. आणि आत्म्याच्या द्वारे दिलेले ह्या संदेशाला जर आपल्याला भूक आहे, तहान आहे, आपल्याला काही जाणून घ्यायचं तर आपण निश्चितच ते कधी देखील उघडू शकतात आणि ते कधी देखील आपण ऐकू शकता, कारण की सगळ्यांच्याकडे आता स्मार्टफोन आहे आणि युट्यूब देखील आहे. आणि त्यामुळे परत एक बार जे आमचे व्ह्यूअर्स आहे मी त्यांना धन्यवाद देतो की सुरुवातीला जरी कमी होते, परंतु आता के मध्ये आमचे व्हिडिओज हे बघितले जातात आणि त्याबद्दल मी देवाला गौरव देतो. मी काही विशेष आहे किंवा ओजस प्रोडक्शन ज्याचं एक मोलाचं योगदान आहे, त्याचप्रमाणे ख्रिस्ती मंडळी ह्याचं देखील मोलाचं योगदान आहे, कारण की यांचं सपोर्ट, यांचं फायनान्स किंवा यांची सर्व उपस्थिती यामुळेच आणि प्रार्थना यामुळे हे सर्व काही शक्य झालेलं आहे. त्यामुळे आपण आज हा जो 550वा व्हिडिओकडे वळत आहोत त्याकडे आपण विशेष लक्ष लावावं ही माझी इच्छा आहे. आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे जात असताना ही बाब जाणून घेतले की तो पत्नीला जडून राहतील आणि ते उभयता एक देह होती. म्हणजे सुरुवात कोणापासून झालेली आहे सांगा बरं? पृथ्वीमध्ये पहिली ती देवाची निर्मिती कोणती होती? देवाने आपल्या स्वस्वरूपात कोणाला घडवलेलं? आदामाला घडवलं. सुरुवातीला एकच होता, निर्मिती जी आहे ती एकच आहे. आदामाच्या शरीरापासून कोणाची निर्मिती झाली? बरोबर आहे, आदाम एकच पुरुष होता आणि त्यापासून स्त्रीची निर्मिती झालेली आहे. म्हणजे एक व्यक्ती आणि एक व्यक्तीपासून ही दुसरी व्यक्ती ज्याला आपण स्त्री म्हणतो याचं आगमन झालेलं आहे. आणि त्यामुळे हे एक देह ऑलरेडी होते. बरोबर आहे की नाही? एक देह होते सुरुवातीला, एकापासून दुसरा झालेला आहे. आदामाने त्याला जन्म दिलेला आहे का? नाही. आदाम काही माता होता आणि माताला मुलगी झाली असं काही आहे का? नाही. हा एक पुरुष आहे आणि पुरुषापासून स्त्री आलेली आहे आणि प्रथम पुरुष आहे आणि त्यानंतर स्त्रीचं आगमन झालेलं आहे. म्हणजे एका देहापासून दुसरा देह निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे एक देह होते. पृथ्वीची निर्मिती समय
आणि आता हे एक देह होणार आहे विवाहाच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. विवाहाच्या द्वारे एक देह होणार आहे. आणि जर पुढे संत पौल वर अशा प्रकारे लिहितं 28व्या वचनामध्ये, त्याचप्रमाणे पतीने देखील आपल्या पत्नी आपले शरीर आहे असे समजून त्याच्यावर प्रीती करावी. 28वं वचन. आणि जसं तो स्वतःवर प्रीती करतो. विवाह झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एक देह झालेला आहे आणि एक देहाचा एक अवयव दुखतो आणि दुसरा अवयव निश्चितच त्याला काही देखील फरक पडत नाही असं होऊ शकत नाही. माझा पाय दुखतो म्हणून पाळक साहेब मी चर्चला आलेले नाही. का? कारण की मी रात्रभर झोपलेच नाही. माझा पाय दुखतो, माझं डोकं दुखतो, त्यामुळे मी रात्रभर झोपले नाही. आता दुखतो पाय, मग झोपण्याचा काय संबंध? परंतु आहे ते, कारण की ते आमचं शरीराचा अवयव आहे. शरीराचा कोणता पण अवयव जर दुखतो तर त्याचा त्रास संपूर्ण शरीराला होतो. इतकंच नव्हे तर कधी कधी संपूर्ण घराला त्रास होतो. काय करावं, त्या मुलाने रात्रभर इतका त्रास दिला, आजारी पडला, झोपच आली नाही, कोणी सगळे जागे होते. येस, हे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये राहत असताना एका शरीराला जेव्हा अवयवाला त्रास होतो तर शरीर हे सर्व शरीर जे निश्चितच दुःखित होतं, त्रासचं. परंतु एका व्यक्तीला देखील त्रास झाला तरी देखील कुटुंब डिस्टर्ब होतो. आणि हे कशाचं लक्षण आहे? हे प्रीतीचं लक्षण. प्रेज द लॉर्ड. प्रीतीचं लक्षण आहे की एक जर दुःखात आहे, एक जण निश्चित त्रासात आहे, तर सर्व कुटुंबाला त्याचा त्रास होतो, कारण की आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. असं होतं का की नाही 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 आज तिकडे अमेरिकामध्ये कोणीतरी व्यक्ती आहे, त्याच्यावर अटॅक झाला तर आम्हाला झोप लागली नाही म्हणते अमेरिकेवाले, आम्हाला काय घेणं दे. किंवा आपण अनेकदा तर आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात. जसं फॉर एक्झाम्पल की मागील दिवसामध्ये मोठा पाऊस झाला, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं, तर आम्ही काय झोपलो नाही का? इकडे आपण झोपलो. आपल्याला माहिती हे होत राहतं, कारण की आपल्या निश्चित त्यांच्याशी तेवढं कनेक्शन नाही, ते आमच्यापासून दूर आहे. परंतु जेव्हा कोणती बाब घरात घडते किंवा आमच्या शरीरात घडते, त्याचा प्रभाव तुमच्यावर आणि माझ्यावर पडतो. आणि त्यासाठी संत पौल असं म्हणतो 29 मध्ये की कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर त्याचं पालन पोषण करतो. त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी, जेवणापासून, खाण्यापासून, राहण्याच्या आणि सुखसोयीच्या सगळ्या गोष्टी तो त्याला पुरवतो. आणि त्याचप्रमाणे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करतो, कारण ख्रिस्तच्या शरीराचे आपण अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणाचे कोण अवयव आहेत? मनुष्य, प्राणी जो आहे किंवा व्यक्ती आहे, विश्वासणारे व्यक्ती आहे, ते कोणाचे अवयव आहे? ख्रिस्ताचे अवयव. आणि त्यामुळे अनेकदा आपण म्हणतो आणि संदेशामध्ये देखील आपण ऐकलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण अवयवाला ठेचण्यात आलेला, डोक्यापासून तर पायापर्यंत. हाताला काय ठोकले होते? यस, की हाताला खिळे ठोकण्यामुळे त्याच्या हातातून जे वाहिलेलं रक्त आहे ते आमच्या हातांच्या कृती ज्याच्याद्वारे आम्ही पाप करतो त्यांना क्षमा प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पायाला खिळे ठोकण्यात आलेले आहे आणि त्यामुळे वाहणारा ते रक्त आमचे पायाला, आमचं जीवनातलं जे चालणं फिरणं ते नियंत्रित करतात. प्रेज द लॉर्ड. की तो जो पुरुष आहे तो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, तर देवाच्या नियमशास्त्रात रमतो. हे जे त्याचं जीवनक्रम आहे ते नियंत्रित करण्यासाठी आणि त्याला शुद्ध राखण्यासाठी येशूचे पावलं देखील घायल झालेले आहेत. त्याच्या पाठीवर, त्याच्या कुशीमध्ये भाला भोकात नाही राहिलेला आहे. त्याचं कारण हेच आहे की हे जे सर्व आमचे अवयव आहे ते देखील येशूच्या द्वारे नियंत्रित व्हावे. त्याच्या डोक्यातून काट्यांचं मुकुटाच्या द्वारे रक्त वाहत होतं, कारण की आमच्या डोक्यामध्ये आणि आमच्या डोक्यावर असलेले शाप आणि पाप हे येशूला घालण्यासाठी त्याने आपल्या डोक्यावर काय केलं? काट्यांचा मुकुट घेतला. आणि मागच्या वेळेस देखील आपण ऐकलेलं आहे की हे काटे कशामुळे उगवले होते? शापामुळे. कोणाला शाप मिळाला होता? भूमीला शाप मिळाला. आणि ते काटे आज देखील पाप आणि दोष, शाप हे घेऊन तुमच्या आणि माझ्यावर कार्य करत असताना येशूने माझ्या स्तंभावर
आपलं मस्तक, आणि त्यामुळे त्या मस्तकावरून वाहणारं रक्त आणि त्यावर घेतलेले सर्व दोष आमचे होते, आणि ते येशूने तुम्हाला आणि मला अर्पणाच्या द्वारे मुक्ततेच्या मार्गावर चालवलं. प्रेज द लॉर्ड. आणि यावरून आपल्याला असं दिसतं की आपलं जर शरीर दुखवतं, आपलं जर घर दुखवतं, किंवा दुसऱ्या भाषामध्ये विश्वासणारं दुखवतो, त्याचं दुःख कोणाला होतं? येशूला होतं. प्रेज द लॉर्ड. आता मला एक सांगा की शरीर दुखवल्यामुळे जास्त येशूला वाईट वाटतं, की विश्वासणाऱ्याने पाप केल्यावर येशूला जास्त वाईट वाटतं? सांगा. की एखादा मेला म्हणून येशूला जास्त वाईट वाटतं, जसं लाजार मेला होता, की आम्ही अविश्वासात किंवा पापात मेल्यामुळे येशूला जास्त वाईट वाटतं? कशामुळे? पापात मेल्यामुळे की दैहिकरित्या मेल्यामुळे? का? कारण की आपण विश्वास नाही, आपल्याला बायबल माहित आहे की येशू या शरीरासाठी तर निश्चितच त्यांनी कार्य केलेलं आहे, परंतु येशू तुमचे काही वर्षासाठी नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी मरण पावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की येशू स्पष्ट म्हणतो की ते जे हाताकडे तू बघ, त्या पायाकडे तू बघ, त्या डोळ्याकडे बघ, जर ते माझ्या मार्गात चालण्यासाठी अडखळण असेल तर ते कापून टाक. तू लंगडाचा स्वर्गामध्ये, आंधळाचा स्वर्गामध्ये ते चालल, परंतु त्या डोळ्यामुळे, त्या पायामुळे किंवा आपल्या हातामुळे तू नरकात जाण्यापेक्षा तसं बरं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त आपल्या अवयवावर प्रीती जरी करत असला तरी येशू ख्रिस्ताला आमच्या आत्म्याची जास्त काळजी आहे, कारण की शरीर हे मृत आहे, ते एक दिवस संपणार आहे, परंतु आत्मा हा सार्वकालिक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त इथे अशा प्रकारे संत पावलाच्या द्वारे आमच्याशी बोलतो की आपण ख्रिस्ताचे शरीराचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि वचन काय सांगतं? देव आत्मा आहे आणि त्याच्या भक्ताने आत्म्याने खऱ्यापणाने त्याची भक्ती करावी. आणि त्यामुळे देहाच्या जरी आपले कार्य असले तरी आपल्या आत्म्याचे कार्य हे महत्वाचे आहे, कारण की जो देवाच्या आत्म्यात चालतो त्याचे अवयव देवाद्वारे नियंत्रित असतात. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आत्म्यात जो चालतो तो देवाच्या द्वारे त्याचे शारीरिक अवयव नियंत्रित असतात, परंतु जो दैहिकतेमध्ये चालतो तो शैतान आणि जगातल्या गोष्टी त्याच्या शरीरावर नियंत्रण मिळतात, तिथे आत्म्याचं कार्य होत नाही. आणि यामुळे आपण आपल्या मंडळीची थीम काय आहे? बलाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. प्रेज द लॉर्ड. आणि त्या कार्यसिद्धीसाठी आज आपण या मंदिरामध्ये एकत्र आलो, कारण की पाऊस आहे, बाहेर पाऊस आहे, चिखल आहे, अनेकांच्या घराचं नुकसान झालं, परंतु आम्हाला माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो आणि मंदिरामधून मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा व्हिडिओ आहे, तुम्ही व्हिडिओ जाऊन घरी ऐकू शकता. असं नाहीये की व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळणार नाही आणि त्याचा लाभ मिळणार नाही, परंतु ही बाब खरी आहे की मंदिरामध्ये जिवंत देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि मंडळीच्या संवेद त्याच्या बरोबर दर्शन घेण्यामध्ये जो आशीर्वाद आहे तो कदाचित घरामध्ये बिछाण्यावर झोपून व्हिडिओ बघण्यामध्ये नाही. आणि यासाठी आज आपण त्या वचनाकडे जात असताना विशेष करून स्त्रियांच्या बद्दल जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यांना कनिष्ठ दर्जा दिला जातो की नाही, पुरुष हा श्रेष्ठ, स्त्री ही कमी. आणि पवित्र शास्त्रामध्ये ह्या विषयावर मी शिकताना वारंवार सांगितलं, सुरुवातीला आपण लिहिलेलं आहे 22व्या वचनामध्ये की स्त्रियांना तुम्ही प्रभूच्या अधीन असा, तसाच आपल्या पतीच्या अधीन असा. आपल्या पतीच्या कोणाच्या अधीन आहात? प्रभूच्या अधीन. कारण की प्रभूने जी आज्ञा दिलेली त्याद्वारे तुम्ही त्या पती बरोबर संसार करण्याच्या द्वारे एक नवीन रचना झालेले. इतक्या दिवस पुरुष, अविवाहित पुरुष, अविवाहित स्त्री होती, परंतु विवाहाच्या नंतर ते काय झालेले? एक देह झालेले आहे. त्यामुळे आता तुम्ही वेगवेगळे नाही, आता तुम्ही वेगवेगळे नाही तर ख्रिस्तामध्ये बांधले गेलेले असे त्याचे प्रिय आहात. प्रेज द लॉर्ड. आणि पुरुषाच्या धार्मिकतेमुळे स्त्री आशीर्वादित होती, स्त्रीच्या धार्मिकतेमुळे पुरुष आशीर्वादित होतं.
आणि दोघही जर वचनात तर त्यांचे लेकरं आशीर्वादित ठरतात. प्रेज द लॉर्ड. इथं ह्या गोष्ट जाणून गेला की कोणी देखील परफेक्ट नाही. काही जण म्हणते किंवा परीक्षक तुम्ही पत्नीच्याच मागे हात धुवून पडलेले आहे आणि पतीला बद्दल काय. मी परत एकदा रिपीट करत आहे की दोन्हीही परफेक्ट नाही. कोणामध्येही काही कमतरता आहे तर कोणामध्ये काही जास्त आहे, परंतु अर्धांगिनी म्हणून एकमेकांचा अवयव म्हणून आपल्याला ते सावरून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 2 हात आहे, बरोबर आहे. 2 हातामध्ये कोणता हात स्ट्रॉंग आहे बरं सांगा? उजवा हात. लेफ्ट कमी पडतो ना. जेव्हा आपल्याला वाटतं की अरे लेफ्टनी काम नाही होत तर मग राईट हँड पुढे येतो. सांगावं लागतं का त्याला? नाही. आपल्याला वाटतं अरे ही वस्तू लय भारी आहे, लेफ्ट हँड काम नाही करणार, मग आपण उजवा हात लावतो, बरोबर. वस्तू वजनदार आहे आणि आपण लेफ्ट हाताने किंवा डाव्या हाताने उचलायचा प्रयत्न करतो, उचलायला शक्य नाही, लगेच आपला हा हात पुढे जातो. काही आपण विचार करतो का नाही माझा हात किती स्ट्रॉंग आहे, इतकं किलो तितकं किलो वेचल नाही. कधी कधी काय होतं, आपला उजवा हात पण कमी पडतो, मग लगेच डावा हात पण येतो आणि दोघं मिळून त्याला उचलतात. प्रेज द लॉर्ड. यस, हेच आहे ना जीवन, की दोन्ही कोणते पावलाकडे बघा, डोळ्याकडे बघा, कानाकडे बघा. आपण असं करतो, कान असं करत नाही, कारण की आपल्याला हे सायंटिफिकली माहिती आहे की उजवा भाग जो आहे तो स्ट्रॉंग आहे. कधी कधी लेफ्ट लोकल राईटने काम करतात, ही बाब देखील खरी आहे, परंतु ते क्वचित कमी लोक आहे. तर ही बाब निश्चितच आहे की आपण उजवा आणि डाव्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते कॉम्बिनेशन घेऊन दोघांना मिळून काम करायचं असतं. एकच कोणी व्यक्ती काय करत एकाच हाताचं काम करत नाही, कारण की देवाने आपल्याला 2 हात दिलेले, परंतु दोघांच्या मर्यादा वेगवेगळ्या आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मर्यादा ओळखून आपण जेव्हा त्याचं जे कॉम्बिनेशन घेऊन जेव्हा कामाला उभा राहतो तेव्हा कार्य यशस्वी होता. आणि त्यामुळे प्रेम ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की पती आणि पत्नीमध्ये एक बाजू कमी असेल तर दुसऱ्या बाजूने त्याला सावरून घेणं, त्याला निश्चित उचलून गेलं, त्याला साथ देणं हे गरजेचं आहे. आणि ते करत असताना मी नुसतं बघणार आणि होऊ द्या त्यांचे काय हाल होते, मी नुसते बघणार, बघू ते कितपर्यंत पुढे जातात. अशा प्रकारची मनोवृत्तीमुळे आजकाल कुटुंबामध्ये काय होतंय, मतभेद निर्माण होते, मनभेद निर्माण होते. कारण की पती म्हणते जाऊ दे ना, बघू, जेव्हा माझी गरज लागेल, जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा मी येईन. आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये अनेकदा तुम्हाला आणि मला असं दिसतं की एक बिचारा काम करत असतो, मनोभावी काम करतो, आणि दुसरा स्वार्थी भावनेने म्हणतो नाही नाही नाही, तुला ते दिलेले तूच कर. आणि त्याचा परिणाम हा होतो की एक अकेला थक जाएगा, मिलके हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, है ना, एक गीत आहे आपल्याला. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आता येणारच आहे 15 ऑगस्ट, हे गाणं आपल्याला साऊंड सिस्टम वर ऐकायला मिळेल. साथी हाथ बढ़ाना, हे साथी जे आहे ते तुम्हाला हात बढ़ाने के लिए, हात तोडने के लिए नाही. आणि अनेकदा साथी हात वाढवत नाही, आम्हाला मदत करत नाही, आणि त्याचा दुष्परिणाम नुसता पती पत्नीवर होत नाही तर कुटुंबावर होतो. आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन, हे ऐक्य डिस्टर्ब होतं, मला सांगू दे, तुमची येणारी पिढी डिस्टर्ब होण्याशिवाय राहणार नाही. ती होणारच, कारण की त्यांच्याकडून आपलं दुर्लक्ष होतं. आणि यासाठी प्रियांनो, पती जरी वचनानुसार इथे दिसलं की त्याला ज्येष्ठता दिलेली आहे, परंतु त्या ज्येष्ठतेचा उपयोग करून मोठ्या मनाने त्यांनी आपल्या पत्नीला सावरून घेणं गरजेचं आहे. येस, आपण इतर धर्मांकडे जर बघितलं तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये, त्याच्या तुलनेमध्ये ख्रिस्ती समाजामध्ये स्त्रीला चांगलं आणि उत्तम आणि चांगलं मोठं, आणि आपण म्हणूया की इक्वॅलिटी किंवा सारखं स्थान दिलेलं कुटुंबात. इतर धर्माप्रमाणे निश्चित जाज आणि त्रास आणि या सगळ्या गोष्टी कमी दिसून येतात, परंतु तरी देखील हे पुरेसं असं नाही. कारण की मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की डिवोर्सचं प्रमाण देखील ख्रिस्ती समाजामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये देखील इव्हेंजेलिकल जे ख्रिस्ती आहे त्याच्यामध्ये किती टक्के मी सांगितलं होतं, 34%.
34% डिवोर्सचं प्रमाण असल्या कारणाने ही परिस्थिती भयानक आहे की ज्याला सुवार्थ कळालेली आहे किंवा जो सुवार्थेसाठी आपलं जीवन वाहून घेणारा घटक म्हणून आज आपले नावलौकिक जगामध्ये प्रसिद्ध करतो की माझी निर्मिती देवाची वार्ता आणि सुवार्ता गाजवण्यासाठी मी प्रोटेस्टंट इव्हेंजलिकल ख्रिस्ती आहे, त्यांच्या घरामध्ये जर डिवोर्स दिसतात तर त्यांची कोणती वार्ता, कोणची सुवार्ता जगाला जात आहे याबद्दल काही विशेष सांगायची गरज नाही. मग ते लोक तर म्हणतात अरे हम तुमचे बडे यार, भले आम्ही देव 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 करत नाही परंतु आमच्या घरामध्ये हे तर लफडे नाही राव, तुमच्याकडे तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. मग काय देव आणि काय आत्मान देवाचं का? कारण की आम्ही ते रहस्य जाणलं नाही आणि जाणलं तर त्यानं कृती करत नाही. आम्ही एकमेकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो. अति ज्ञानामुळे लोकांचा नाश देखील आम्हाला दिसून येतो आणि ते कुठेतरी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडताना दिसत आहे. आणि त्यामुळे पहिल्या पेत्र, आता काही वचनाकडे जाऊया. पहिल्या पेत्र याचा 3रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये पेत्र आपल्या मंडळीसाठी किंवा आपल्या लोकांसाठी तो काय म्हणतो हे आपण वाचूया. पहिलं पेत्र 3:7. पहिले पेत्र 3रा अध्याय 7. पतीनो आपल्या स्त्रियांबरोबर, स्त्री म्हणजे पत्नी आहे, लक्षात ठेवा. पत्नी गुण हा शब्द आहे मूळ. आता मी तिथे फार खोलात जात नाही बायबल स्टडीकडे. गुण हा शब्द वापरला जातो, ग्रीक शब्द येतो. आणि आपल्या स्त्रियांबरोबर म्हणजे पत्नी बरोबर कसं वागा, नाजूकतेने वागा. पुढे तुम्ही उभयता म्हणजे कोण आहे? पती आणि पत्नी. जीवन रूपी कृपादानाचे सामायिक म्हणजे एकत्ररित्या काय आहात? वतनदार आहात. पुढे म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. कोणाला शिक्षण दिलंय सांगा बरं? कोणासाठी हे वचन? पतीसाठी की पत्नीसाठी? पतींनो हे जे हजबंड आहेत त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला जीवनामध्ये चांगलं एकत्ररित्या वतन प्राप्त करायचं, विजय प्राप्त करायचंय, काहीतरी उत्तम असं जगाला आणि ख्रिस्ती बनून समाजाला प्रदर्शित करायचं आहे, ज्याला सामायिक वतनदार म्हटलेलं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? स्त्रीला सन्मानाने वागवणं गरजेचं आहे. त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही सन्मान करत नाही तेव्हा निश्चितच प्रॉब्लेम निर्माण होतात आणि तो प्रॉब्लेम निपटता आयुष्य निघून जात. आणि मागच्या वेळेस देखील तुम्हाला सांगितलं की जगामध्ये प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत. आता पूर आला आणि लोकांनी लगेच आपले कोणाकडे बोट केलेले, ते नाले होते, ते ओढे होते, त्याच्यातून पाणी जायचा रस्ता होता. बिल्डर्स लोकांनी त्याच्यामध्ये भराव टाकला आणि तिथे बिल्डिंग आणि सोसायट्या उभारलेल्या आहे. आता तो रस्ता, पाण्याचा रस्ता तो बंद झाला आणि रस्ता बंद झाल्यामुळे आता काय घडलेलं आहे? पाणी जायला जागा नाही, तर पाणी जाणार कुठे? ते सोसायट्यामध्येच घुसणार. कारण की ती जागा खरी तर काय होती? पाण्याची जागा होती. कदाचित वर्षातून काही दिवसच किंवा काही महिन्याच त्याचा वापर होत असेल, है ना. काही पावसाळ्याच्या काय 3 महिन्यापैकी फार तर फार 15 दिवस पाऊस पडतो, तेवढाच समयासाठी तिचे काम होतं. परंतु बाकीचे समय ते कोरडच असेल. परंतु अशा विपरीत समयामध्ये आता काय घडत आहे? ती जागा मनुष्याने बळकावला. दुसऱ्या भाषेमध्ये ती जी मर्यादा होती पाण्याची ती तुम्ही ओलांडली, त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागत आहे. डोंगरांवर तुम्ही डोंगर फोडून फोडून कॉलोन्या बनवून टाकल्या, मोठ्या मोठ्या सोसायट्या केलेल्या आहेत. आणि जेव्हा आता पाऊस पडत आहे तर डोंगर काय झालं? कोसळणार. लँडस्लाइड म्हणतो आपण, ते कोसळणार आहे. का? कारण की त्याची पकड जी होती ती काय झालेली? फुटलेली आहे, तुटलेली आहे. परिणाम स्वरूप आता ते डोंगर कोसळत आहे, रस्ते बंद होत आहे, लोक नाही, गावचे गाव काय होत आहे? माळीन गावचं आपल्याला माहिती आहे, पूर्ण गावच दबून गेलं आणि मेलं होतं. तर अशा प्रकारच्या घटना का घडत आहे? कारण की निसर्गाला देवाने एक मर्यादा दिली आणि निसर्ग देवाची आज्ञा पालन करतो. प्रेज द लॉर्ड.
निसर्ग जो देव सांगाल ते तसं करतो. आज्ञा मोडणारा कोण आहे? मनुष्य आहे. आणि मनुष्य जर आज्ञा मोडतो त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि आपण म्हणतो, अरे देवा, तुला काय माहित नाही का काय आमची घरची. परंतु कोणीही मोडो. आता तुम्ही म्हणाल की अहो ते बिल्डरनी केलं, पण आमचं प्रॉब्लेम होते ना राव. आमचं प्रॉब्लेम होतं. त्या बिल्डर लोकांनी, कॉर्पोरेशन लोकांनी काय केलं असेल माहित नाही आपसामध्ये, आणि आज आम्ही फ्लॅट गेला, आमची वाट लागली. बाप जरी खरी असली, परंतु एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो. स्त्रीने मर्यादा मोडली तर पतीवर, स्त्रीने मर्यादा मोडली तर त्यांच्या मुलांवर त्याचा दुष्परिणाम होणारच. पती जर व्यवस्थित वागला नाही तर त्याचा परिणाम पत्नीवर आणि त्यांच्या लेकरावर, आणि विशेष करून हे दोघंही व्यवस्थित वागत नाही तर एक वेगळ्या प्रकारचं चित्र ख्रिस्ती लोकांचं समाजापर्यंत जातं. काय हे ख्रिस्ती लोक, कधी बघाचं भांडणं, कधी बघाचं ओरडाओरडी, कधी पळापळी, कधी चालले पोलीस मध्ये, खाताय पितय काय करतात माहित नाही. आणि अशा प्रकारे तुमचा प्रकाश जगासमोर असं पडू द्या की त्या तुमचे सत्कृत्य बघून त्यांनी आपलं स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. कशाचा गौरव? इथे आम्हाला आपलं स्टँडर्ड टिकून ठेवता येत नाही. पैशाने नव्हे प्रियाने, धनाने नव्हे, फ्लॅटने नव्हे, तर तुम्हाला आणि मला सत्कृत्यांच्या द्वारे आपलं स्टेटस टिकवायचं हे देवाने शिकवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी पैशाच्या मागे लागू नका, धनाच्या मागे लागू नका, कारण की त्याच्या मागे लागून अनेकांनी खेदाने स्वतःला भोसकून आपलं जीवन संपवलेले हे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. आणि हे खरं आहे. जे पैशाच्या मागे लागतात ते कदाचित धन मिळवतील, परंतु धनाच्या मुळे त्यांना समृद्धी मिळेल आणि त्याची प्रगती होईल, त्यांना यश प्राप्त होईल असं निश्चितच नाही. परंतु जे नम्र आहे, जे दीन आहे, ते निश्चितच देवाच्या वतनाचे काय होईल? भागीदार होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज पतीने जर नम्रतेने पत्नीच्या काही गोष्टी ऐकल्या किंवा त्याचा सन्मान केला तर घरामध्ये वाद होणार नाही. पत्नी जॉब करते, नोकरी करते, मुलं पण सांभाळते, आणि अनेकदा ती डिस्टर्ब होते आणि ती म्हणते की सगळंच मी बघायचं का? बाहेरचं पण मी बघायचं, घराचं पण मी बघायचं, नातलग आलं तर त्यांना पण मी सांभाळायचं. आणि जर सगळीच जबाबदारी माझ्याकडे तर तू कसं काय श्रेष्ठ? तू कसला श्रेष्ठ आहे? तू कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि नुसती दादागिरीच करतो घरामध्ये येऊन, तर मग कसं काय चालणार? आणि ही बाब पण खरी आहे. तुम्ही प्रीती करतात ना, म्हणता मी बायकोवर प्रीती करतो, मी मुलांवर प्रीती करतो, मग प्रीती तिथे जबाबदारी पण येते ना. आणि जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार नाही, नुसते दादागिरी करतात, तर ते कुठवर चालणार? किती दिवस ही पत्नी सहन करणार? मुलंही तेच म्हणतात की आता दिवस बदललेला आहे, आम्हाला तुम्ही डिस्टर्ब करतात, आम्हाला बोलतात, परंतु आम्हाला जे गोष्टी लागतात ते जेव्हा तुम्ही पुरवत नाही तर मुलं देखील डिस्टर्ब होतात. अशा प्रकारे एकमेकांच्या विचारांमध्ये, एकमेकांना प्रीतीने सन्मान न दिल्यामुळे काय होतात? आतल्या आत क्लॅशेस होतात. त्याचा परिणाम हे होतं की बाहेरून जरी सगळं चांगलं दिसत असतं, परंतु मनभेद असतात. पत्नी पतीशी बोलत नाही, पत्नी पतीशी बोलत नाही, मुलं घरात येतात, आई बापाशी बोलत नाही. आणि ही कशी प्रीती आहे? ही कोणती प्रीती आहे? येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा निर्माण करता होता. प्रेज द लॉर्ड. आणि तो काय म्हणतो? मी राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू जरी असलो तरी त्यांनी काय दासाचं स्वरूप धारण केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो कोणाचा दास झाला? तो मंडळीचा दास झाला. तर तुमचं आणि माझं दास स्वरूपात त्यांनी आपलं जीवन घालवलं, यासाठी की तुम्ही आणि मी जे पडलेलो होतो त्यांना वर आणायचं. प्रेज द लॉर्ड. जे पतन प्राप्त झालेले आहे, जे नाशाकडे चाललेले, त्यांना वर आणण्यासाठी त्याला खाली जावं लागलं, खाली आला आणि त्यांनी तुम्हाला आणि मला वर जाण्यासाठी तयार केलेलं आहे, म्हणजेच स्वर्गीय मार्गासाठी तयार केलं. प्रेज द लॉर्ड. यस. जर पत्नी दुःखामध्ये आहे, क्लेशामध्ये, तिला समजणं हे गरजेचं आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? खाली का आला? कारण की जवळून लोकांच्या सुखादुःखामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. प्रेज द लॉर्ड. मागे दिवसामध्ये मी बघत होतो, सन्माननीय राहुल गांधी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. काल परवा मी बघितलं की एक फोटो टाकलेला आहे की ते
जोडे शिवणाऱ्याच्याकडे गेले, म्हणे मलाही शिकव जोडे. ते शेतकऱ्यांच्या मध्ये गेले आणि शेतीमध्ये कसं काम करतात ते करायला लागले. ते ट्रक ड्रायव्हरच्याकडे गेले आणि त्यांच्या समस्या त्याने जाणून घेतल्या. या सगळ्या गोष्टी तो का करत आहे की जर मला नेतृत्व करायचं आहे तर हे जे पीडित लोक आहेत त्यांच्या दुःखामध्ये आणि त्यांच्या समस्यामध्ये मला सहभागी व्हावंच लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याशिवाय मला त्याचं दुःख कळणार नाही. उद्या माझ्या हातामध्ये पॉवर किंवा माझ्या हातामध्ये जबाबदारी आली किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मला त्यांच्या समस्या मांडायच्या तर मला समस्या कशा कळणार जोवर मी त्यांच्यामध्ये सहभागी होणार नाही. आज पती जर पत्नीच्या दुःखामध्ये सहभागी नाही, मुलांच्या दुःखांमध्ये सहभागी नाही किंवा पत्नी पतीचं दुःख समजून घेत नाही तर मला सांगू द्या ते सहभागी होऊन कसं त्यांना प्रोत्साहित करणार किंवा मदत करणार. आणि यासाठी महत्वाची बाब आहे की ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती होती ती चित्तवृत्ती स्त्रीमध्ये पण असावी, म्हणजे पत्नीमध्ये पण असावी, पुरुषामध्ये पण असावी, पतीमध्ये देखील असावी. प्रेज द लॉर्ड. आणि ही कुठेतरी तुम्ही आणि मी घालवत चालल्यामुळे या गोष्टी घडत आहेत. संवाद, पती आणि पत्नीमध्ये संवादच होत नाही. तो येतो आणि तो म्हणतो अरे चल मी थकून आलो, चहा दे, हे घ्या. लगेच तो टीव्ही बघतो, मोबाईल घेतो आणि बसून जातो. मोबाईल बघता बघता कधी झोप लागते, झोपून जातो. पत्नी म्हणते अरे काय काय प्रॉब्लेम आहे बाळा, मला सांगायचं होतं, काय काय होतं मला सांगायचं होतं, पण ते तो म्हणतो आता तू बोलू नको, एक तर पहिले डोक्याला लय ताण आहे, आता तू आणखी डोकं डिस्टर्ब करशील, मला मी वेडा होऊन जायचं. आणि ते नाही लक्ष देत. पत्नीच्याकडे जेव्हा पती येतो आणि पत्नी ते घरचेच प्रॉब्लेम बोलत राहते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी किंवा पत्नीची जी समस्या आहे ती पती ऐकून घेत नाही आणि त्याच्याकडे तो म्हणतो तुला सगळं घर दिलं, तुला जे जसं वागायचं मला काही सांगत नको जाऊ. आणि अशा प्रकारे ती कोणाला सांगणार, कोणाला ते सांगणार. आणि अशा प्रकारचे आपसामध्ये सुसंवाद नाही, आपसामध्ये नीट कम्युनिकेशन नाही. त्याचा परिणाम हा होतो की पती पत्नीच्या हिशोबाने वागतो, पत्नी पत्नीच्या, दोघांना एकमेकांच्या समस्याच माहित नसते. आणि मग मोठं वादळ आल्यानंतर जेव्हा ते उभे राहतात पुष्कळ काही पाणी निघून गेलेलं असतं. मुलं पतीला पत्ताने, पत्नीला पत्ताने, मुलं दुसऱ्याच मार्गाने निघून जातात आणि मग त्यांचे डोळे उघडतात, अरे बापरे आता आम्ही काय करून बसलो. आणि ही बाब ख्रिस्ती समाजामध्ये बहुत घडत असताना येशू ख्रिस्त इथे म्हणतो की तुम्ही उभयता जीवन रूपी कृपादानाचे समायिक हे वतनदार आहात, म्हणून एकमेकांना मान द्या, रिस्पेक्ट द्या. कारण की मान दिल्याशिवाय ही बाब कधी देखील शक्य नाही की तुम्ही यशस्वी होणार. कधी कधी काय लोक म्हणतात अहो आमच्या पत्नीला आम्ही निष्ठे होम मिनिस्टरच बनतो, एकदम फार मान देतो त्यांना, परंतु होम मिनिस्टरला मिनिस्टर सारखं काहीच काम नाही, सगळं डिसिजन पतीच घेतो, नसतं नावाला होम मिनिस्टर. तसं चालणार नाही. तुम्हाला एकमेकांबरोबर चर्चा करून काही निर्णय घ्यायचा आहे. आता उत्पत्ती याचा 5वा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये सामायिक हा प्रश्न का आला किंवा कॉम्बिनेशन हा प्रश्न का आला वाचूया. उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 1-2 वचन. पहिली 2 वचन. देवाने मनुष्य उत्पन्न केला. लक्ष देऊन ऐका, हायलाइट करा पुढे. तो आपल्याशी सदृश्य केला, म्हणजे जसा देव आहे त्याला 2 हात आहे तर मनुष्याला देखील 2 हात आहे, त्याला जर 2 पाय आहे तर ह्याला देखील 2 पाय. अशा प्रकारची मनुष्याची त्यांनी निर्मिती केली. पुढे त्याने त्याला नर व नारी हे नाव दिलेले आहे, उत्पन्न केली आहे, त्याला आशीर्वाद दिला. त्यास आदाम हे नाव दिलं. काय निर्माण केलं? नर आणि नारी. परंतु नाव काय दिलं? अरे हे असं कसं होईल? हा पण आदाम आणि हा पण आदाम, नर पण आदाम आणि मादा पण आदाम, असं कसं होऊ शकतं? इथे हवा पण यायला पाहिजे होतं की नाही तुम्हाला वाटतं? आहे का हवा नाव? मग हवा गेली कुठे? हवाची हवा निघाल गई. हे कसं काय झालेलं? कुठे का हवेला काही महत्वाचं नाहीये का? इथं स्पष्ट पवित्र शास्त्रातूनच मी वाचत आहे की दोघांना मिळून एकच नाव दिलं. ते नाव काय दिलं? आदाम.
आणि आदामचा अर्थ ह्युमन म्हणजे मनुष्य. आदाम याचं नाव जे आहे आपण सर्च करा, आपल्याला दिसल की आदाम याचं नाव होत आहे मनुष्य निर्माण केला. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की देव तुमच्याकडे किंवा स्त्री आणि पुरुषाकडे बघत असताना ते एक देह म्हणून विचार करत असतो. प्रेज द लॉर्ड. जरी त्याने वेगवेगळ्या निर्माण केलं, जरी आदामापासून हवेची निर्मिती केली, परंतु जसं आता संत आपल्या पेत्र याने प्रकारे म्हणतो की तुम्ही सामायिक आहात, तुम्ही कॉम्बिनेशन आहात, एक मनुष्याचं सामायिक कॉम्बिनेशन आहात. त्यामुळे देव बघत असताना पुरुष किंवा पती आणि स्त्री म्हणजे पत्नी यांना वेगवेगळं बघत नाही, तर आशीर्वादित देत असताना दोघं कसे एक मताने चालतात त्याच्यावर ब्लेसिंग त्यांचं डिपेंड आहे. प्रेज द लॉर्ड. पुरुषासाठी काहीतरी कोटा स्पेशल केलेला आहे की तुला 70% मी आशीर्वाद देणार आहे, स्त्री थोडी कमी आहे, 30% वर काम चालू, असं नाहीये. दोघांना मिळून 100% आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे केव्हा घडतं? जेव्हा दोघं ऐक्यात चालतात. प्रेज द लॉर्ड. रिपीट करत, जेव्हा ते ऐक्यात चालतात तेव्हा 100% बेनिफिट मिळतो. परंतु जे विभागलेले मनापासून भांडण्यामध्ये राहिलेले त्यांना 0% आशीर्वाद आहे, कारण की त्यांनी आशीर्वाद गमावलेला आहे. देव मनुष्य म्हणून तुमच्याकडे बघतो, पती आणि पत्नी नाही तर एक देह म्हणून बघतो. आणि यामुळे त्याला अपेक्षा आहे की पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा सन्मान करावा, पतीने आपल्या पत्नीला मान द्यावा आणि पत्नीने आपल्या पतीची अधीनता स्वीकार करावे. आणि मागच्या वेळेस पण मी तुम्हाला अधीनता शब्द ह्याच्यामध्ये हे सांगितलं होतं. अधीनताचं मतलब गुलाम नाही, गुलाम नाही, परंतु अधीनतेच्या बद्दल मी तुम्हाला शिक्षण देत असताना हे शिकवलं होतं की पतीचं सन्मान करणं आणि देवाने त्याला जे एक स्थान दिलेलं आहे त्या स्थानाचा मान राखणं. कारण की निश्चितच घराचा प्रमुख म्हणून त्याची जबाबदारी मोठी आहे. आणि जर प्रमुख आहे तर कुटुंबाचा हिशोब देखील त्याला द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. परंतु काही लोकांचं जाऊ द्या ना, आता ह्याला हिशोब द्यायचा, मी काय केलं तरी चालेल, तसं नाही, तसं चालणार नाही. पुरुष जरी घराचा प्रमुख आणि वेगवेगळी जबाबदारी घेऊन पुढे चालतो, परंतु पत्नीने देखील त्याला साथ देणं गरजेचं आहे, तरच तो ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकतो, तरच तो पार पाडू शकतो. नाहीतर ही सामायिक जबाबदारी तो पार पाडू शकत नाही. आणि यामुळे ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आदामाच्या द्वारे हवा निर्माण करत असताना काय गोष्ट आदामापासून परमेश्वराने वेगळी केली? कशापासून निर्मित केली? फासळी काढली. आणि मी चेक करत होतो, म्हटलं जरा ॲटोनॉमी मध्ये बघूया, आणि गुगल चेक केलं, म्हटलं किती किती फासळ्या असतात, तर 46 जोड्या असतात. बरोबर आहे का डॉक्टर मॅडम? 46 की 22 44 किती? आणि त्यामध्ये एखादी कमी असते का असं मी बघितलं. एका बाजूला कमी आहे का एका बाजूला जास्त आहे, म्हटलं नाही, दोन्हीकडे सारखं. मग एक फासळी गेली कुठे? देवाने हे सांगितलंय की जेव्हा ती फासळी काढली परत ती माणसाने भरून गेलेली आहे. आणि त्या फासळीपासून त्यांनी कशाची निर्मिती केली? का निर्मिती केली? कारण की ते एक देह आहेत, एका देहापासून दुसऱ्या देहाची निर्मिती झाली. प्रेज द लॉर्ड. तेव्हा पुरुष लोकांना वाटतं, अरे बाबा क्या बात आहे, मेरे कारण ही आई, माझ्यामुळे ही मुलगी आलेली, माझ्यामुळे ही पत्नी आली, माझ्यामुळे स्त्री आली. परंतु लक्षात ठेवा, नुसता आदामच आहे असा की जो देवाने बनवलं, बाकी जेवढे पण जगामध्ये ते बायांपासून स्त्रियांपासूनच आलेले. प्रेज द लॉर्ड. आम्ही काही डायरेक्ट स्वर्गातून देवाच्या हाताने बनवून नाही आलेलो, आम्ही स्त्रियांपासून म्हणजे आपल्या मातेच्या गर्भापासून जन्म घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एकच निर्मिती देवाने केलेली आहे, परंतु बाकीची सर्व निर्मितीसाठी त्यांनी स्त्रीला सन्मान दिलेला आहे किंवा स्त्रीला स्थान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे पुरुषांनी आपल्याला खूप श्रेष्ठ समजावं आणि स्त्रियाला म्हणावं, अरे मैं पहिला हो, तसं निश्चितच नाही. जगामध्ये येशू ख्रिस्त स्वतः देखील एक मातेपासून जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त जन्मू शकला असता, वरून डायरेक्ट पडला असता तो, आपण बघतो पुष्कळ ह्याच्यामध्ये, परंतु तसं देखील घडलं नाही. त्यांनी त्या गोष्टीला जे देवाने बनवलेलं आहे की प्रत्येक मनुष्याची निर्मिती एक स्त्रीपासूनच होणार, आणि त्यांनी देखील ती योजना देवाची पार पाडलेली. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ही बाब आपण जाणून घ्यायला पाहिजे की एक फासळी जरी काढली
परंतु त्या फासलीच्या मोबदल्यामध्ये देवाने त्याला एक स्त्री दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी जरी गमवल्या असेल, ते देवाने काढून घेतलेल्या. ही स्त्री, ही फासली कोणी काढली होती? देवाने. आणि त्या फासलीच्या मोबदल्यात त्यांनी काय दिलेलं तिला? अर्धांगिनी म्हणजे पत्नी दिलेली. प्रेज द लॉर्ड. आज अनेकदा आपल्या जीवनामधून काही गोष्टी देव काढून घेतो, काही गोष्टी काढून घेतो, परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये देव तुम्हाला बहुत देतो. प्रेज द लॉर्ड. नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका, देवाला दोष देऊ नका. एखादा व्यक्ती पुढे गेला, एखादा व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला, एखादा व्यक्ती, आपला प्रिय व्यक्ती मरण पावला, एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं आणि आपण देवाला दोष देतो. यस, काही गोष्टी देव भल्यासाठी करतो. प्रेज द लॉर्ड. जागा थोडीशी रिकामी करतो, पण तो आशीर्वाद तो बहुत देतो. आणि हेच आम्हाला दिसतं. एक बरगडी तिथून रिप्स काढून घेतली, परंतु त्या रिप्सच्या मोबदल्यामुळे काय मिळालेलं आहे? एक पत्नी त्याला मिळालेली आहे. आणि ह्यामुळे आज आपण ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की देवाच्या हाती जेव्हा आपण जीवन देतो, काही गोष्टी निघून जातील, काही गोष्टी निघून जातील. कदाचित आपण संसार केल्यामुळे म्हणा, अरे काय पहिले बरं होतं, मित्रांबरोबर फिरा, इकडे फिरा, तिकडे फिरा, पार्ट्या करा, सगळे करा. लग्न झालं ना, घरी गेलं नाही की नुसतं बोंबोबोंब होते. कुठे गेले होते, काय गेले होते, मोबाईल दाखवा, कोणाचा फोन काय, हे सगळं ते रिपोर्टच द्यावं लागतं घरी गेल्या काय. बरं होतं बाबा, अविवाहित होतं ना, अनेक जण म्हणतो लग्नच करू नका, चांगलं खुश राहा, खा प्या, मजा करा. प्रियांनो, इथे स्पष्ट देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्ताचं वधू मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मंडळीवर प्रेम करण्यासाठी त्यांनी आपले काय दिलेले आहे? प्राण दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती मंडळी जी आहे, जी वधू आहे, ती नटवण्यासाठी, आताच आपण बघितलेले, ते सजवण्यासाठी तो आपल्या रक्ताच्या द्वारे शुद्ध आणि पवित्र तुम्हाला करतो, पवित्र तुम्हाला करतो. आणि जर तो तुम्हाला मला पवित्र करतो, तर का करतो पवित्र? कारण की ही वधू आहे, ही वधू आहे. आणि देव तुमच्यावर प्रीती करतो. अनेकदा नवरे असे म्हणतात, काय कितीदा माफ करावा, तेच चुका, त्याच चुका, काय बायकोला अक्कलच नाही, काय डोक्याचा भागच नाही तिला, काय कमीच आहे, सारखं समजवा, तेच करा. हो प्रियांनो, मंडळीला पण डोक्याचा भाग नाही आहे, सारखेच पापच करतात. येशू क्षमा करतो की नाही? प्रेज द लॉर्ड. हा, का क्षमा करतो? कारण की त्याला माहित आहे हे थोडे डोक्यावर पडलेले लोक, हे लोकर काही सुधरत नाही. यांना जेव्हा जेव्हा ते प्रायश्चित करून येतात ना, तर ह्यांना क्षमा करावी लागेल मला, कारण की ही माझी वधू आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे नवऱ्याने देखील ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की पत्नीच्या हातून चुका होणार, ती देखील त्याच्याप्रमाणे ती स्त्री आहे, परंतु ही स्त्री असल्यामुळे त्याने क्षमाशील वृत्ती बाळगायला हवी. प्रेज द लॉर्ड. आणि ती जर क्षमाशील वृत्ती आहे, तर तुमची प्रीती टिकेल. पुरुष ज्या प्रकारे इथे देव सांगतो, तस तुम्ही आणि मी पुरुष हे देव नाहीये, पुरुष देखील चुकतात. आणि ह्याने ही बाब स्त्रीने लक्षात ठेवा की पुरुषांनी देखील चुका केल्या, तर त्याच्यासाठी, त्याच्या भांडण्यापेक्षा त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा. कारण की पुरुष हा निश्चितच, जरी इथे पुरुष हा येशूला म्हटलेला आहे, स्त्री वधू म्हणून म्हटलेली, परंतु प्रियांनो, आम्ही म्हणजे पुरुष हे चुकणारे आहे. आणि जर ते चुकणारे आहे, तर त्यांना देखील त्याच रक्ताची गरज आहे, ते स्त्रीला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ती शुद्धता बनवण्यासाठी, टिकवण्यासाठी पुरुषांनी देखील प्रयत्न करायला पाहिजे. आणि आज जेव्हा तुमच्या आणि माझ्यावर जो शाप होता, जे पाप होतं, ते येशूच्या रक्ताच्या द्वारे दूर झालेलं आहे. आणि त्यासाठी वचनामध्ये आपण जाऊया. 1 कोरिंथ आणि 15वा अध्याय आणि 49वा वचन. संत पौल काय म्हणतो? 1 कोरिंथ याचा 15वा अध्याय आणि वाचा 49व वचन. 50, 49. 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि 49व वचन. बस इतकंच वाचा. आणि तो मातीचा, त्याचे प्रतिरूप आपण धारण केले. तो मातीचा म्हणजे कोणाच्या बद्दल बोलत आहे ते?
आदामाबद्दल. आदाम कशामुळे निर्मित झाला? कशाने निर्मित झाला? मातीने आहे. कशाने निर्मित झाला? बोला, मातीने. मातीने निर्मित झाला. त्यामुळे मातीला जाऊन मिळणार, कारण की तो मातीपासून निर्मित झाला. परंतु पुढे काय लिहिलंय? जो स्वर्गातला त्याचे प्रतिरूप धारण करा. परंतु जो दुसरा आदाम आहे तो कुठून आलाय? पहिला आदाम मातीने, तो मातीत जाऊन मिळणार. परंतु दुसरा आदाम कोणाला म्हणतात? दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. दुसरा आदाम म्हणजे तो स्वर्गातून आहे. त्यामुळे जे दुसऱ्या आदामामध्ये चालतात, पहिल्या आदामामध्ये चालणार तर माती आहे, मातीला जाऊन मिळणार. परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्या आदामामध्ये चालतात, तसं तो स्वर्गातून खाली उतरून आला, तसं तुम्ही देखील स्वर्गाचे नागरिक होणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला पुरुषांनी विशेष करून किंवा मंडळींनी ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जरी पहिल्या आदामाच्या स्वरूपात निर्माण झालेलो आहे, परंतु येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आणि येशूने तुम्हाला निवडल्यामुळे आता आपण पहिल्या आदामाची संतती नाही, तर आता आपण दुसऱ्या आदामाची संतती आहोत, जो स्वर्गातून तुमच्यासाठी उतरला. आणि तो म्हणतो की मी जातो आणि घर तयार करतो, आणि ते तयार केलं म्हणजे मी तुम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा हा देह जाणार आहे का तिकडे? नाही, है ना. पहिला आदामाचा देह मातीत जाऊन मिळणार आहे किंवा मागेच राहून जाणार आहे रॅप्चरच्या समय. परंतु तो जो आत्मा आहे तो देवाकडे वर निघून जाणार आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवे झालेले. हे ख्रिस्तामध्ये नवीन झाले. आणि अनेक जण आज देखील माती आहो आणि मातीत जाऊन मिळण्यापुरतच आपलं जीवन जगतात. ते म्हणतात जाऊ दे, खड्ड्यात जाण्यापर्यंत मौज मजा खा पिया, काय करायचं करा, पुढे माहित नाही काय होईल. आपल्याला माहित आहे पुढे काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. पती आणि पत्नी, परत एक वार मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, तुमचा आणि माझा संसार, तुमचं आणि माझं वैवाहिक जीवन फार तर फार 30 वर्ष, 40 वर्ष किंवा 50 वर्ष एखादा गोल्डन जुबली करून जातो, तितकंच आहे. आणि त्यापुढे तुम्हाला आणि मला पुढे जे आहे, जेव्हा आपण स्वर्गात घेऊन जाऊ, परमेश्वर आणि येशूचं वचन सांगतं तिथे लग्न करून दिले जात नाही, लग्न करून घेतले जात नाही. तिथे तुम्ही देवदूताच्या स्वरूपात राहता. तिथे लिंग म्हटलं तर पुरलिंग पण नाही, स्त्रीलिंग पण नाहीये. तिथे विवाह केलाही जात नाही आणि करून देतलं जात नाही. आता मी तेवढं वचन काढायला लावत नाही. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी जाणून घ्या की जोवर तुम्ही या जगामध्ये आहात, तुम्ही स्त्री आणि पुरुष आहात, आणि तुम्ही सामायिकरित्या जर जगले नाही तर ते सामायिक आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. आणि यासाठी या जगातल्या अल्प जीवनामध्ये जर तुम्ही विश्वासू राहिले नाही, तर तुम्ही त्या महान सार्वकालिक जीवनामध्ये कसं विश्वासू ठरून स्वतःला प्रवेश घेता याच्याबद्दल गॅरंटी देता. पत्नीला पती कोणी दिलेला आहे? आई वडिलांनी आणून दिलं की नाही, हे तुझ्यासाठी एकदम सुटेबल आहे. काही जण म्हणतात मी बघितलंच नाही त्यांना. माझ्या आई त्यांना म्हटलं, आई मम्मी डॅडी तुम्हाला जो आवडतो ना तो द्या, मी त्याच्याशी लग्न करेल. मग काही लोक म्हणतात अरे, काही लोकांना वाईट वाटतं, कशाला आई मम्मी पप्पाचं ऐकलं. काही लोक म्हणतात चलो चांगला नवरा मला शोधून दे. त्याचप्रमाणे पत्नीच्या बद्दल पण अनेकदा इतर लोकांचे सल्ले घेऊन आपण मॅट्रिमोनियल साईटवर वगैरे जाऊन एकदम परफेक्ट मॅच, एकदम पूर्ण परफेक्ट रित्या सगळं शोधून करतात. आणि ते परफेक्ट मॅच काही महिन्यामध्येच तुटून जातात, कारण की ते साईट वरून आलेले असतात. ते काही नाईट पुरतच काम करतं, त्याच्यानंतर संपून जातात. तर म्हणण्याचा अर्थ आहे की जर तुमच्यासाठी एक नियोजित पती देवाने निश्चित केलेला आहे, तर ते मिळवण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना पाळत वेळी प्रार्थना केली, उपास केला, एवढा वाईट नवरा मिळाला मला. तुम्ही म्हणता प्रार्थना करा, इतकं वाईट झालं माझं, आयुष्यभर मी रडते. काय प्रार्थना मिळतं, काय ऐकली नाही देवाने? अहो कदाचित तोच नवरा तुम्हाला, परंतु कदाचित तुम्ही प्रार्थना करणारे आहात तर तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे त्याचं तारण होऊन ती जोडी पुढे जाऊन परफेक्ट बनावी ही देवाची इच्छा असेल. प्रेज द लॉर्ड. येस सर, तुम्ही प्रार्थनेत आहात, तो प्रार्थनेत नाहीये, परंतु तुमच्या प्रार्थनेमध्ये तो बदलू शकतो.
पत्नी देखील प्रार्थनेत नाही तर पतीच्या प्रार्थनेमध्ये आणि विश्वास जीवनामध्ये तिच्यामध्ये बदल घडू शकतो. कारण की जर देवाने जोडलेलं तर ते कोणी देखील मोडू, हा आपला विश्वास आहे. आणि ते जर विश्वास आहे तर तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकत्र बसून प्रार्थना करा. तुमच्यामध्ये वाद आहे, वाद सोडवण्यासाठी वाद घेऊन देवाकडे जा, एकमेकांशी भांडू नका. आणि जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी घेऊन देवाच्या समोर जातात, देव कठीण हृदय देखील बदलतो. प्रेज द लॉर्ड. कारण की आमचा देव मांसमय हृदय घालून निश्चितच मेलेलं जीवन देतो. तर जीवित लोकांना काही जीवन देणार नाही का? निश्चितच देणार. आपण देवाला म्हणूया, देवा तू जोडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कशाला आपल्यावर नवऱ्याला ब्लेम करायचं? देवावरच ब्लेम करणार आहे. देवा तू जोडले ना, आता मी प्रार्थना करतो तू त्याला बदल. प्रेज द लॉर्ड. तू अभिवचन पाळणारा देव आहे. मी तुझ्याकडे बघून प्रार्थनापूर्वक हा निर्णय घेतलेला आहे, आता माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम होते तर तू उत्तर दे. आणि देव देणार. प्रेज द लॉर्ड. देवाला आवडतं की माझ्या मुलाने वचनाला धरून माझ्याकडे, उपवासाला ठेवून माझ्याकडे, गुडघ्यावर येऊन माझ्याकडे हाक मारलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो एकमेकांना दोष देत नाही, मलाही दोष देत नाही, परंतु तो माझ्याकडे विनंती करतो की देवा तुझ्यासाठी शक्य आहे. आणि तशा प्रकारे आपण एक आत्मा, जो कदाचित पतीचा असेल किंवा पत्नीचा किंवा लेकरं असतील, त्यांना आपण मिळवतो, गमवत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी या दिवसामध्ये याची जास्त गरज आहे. आणि यामुळे ही बाब जाणून घ्या की आपण आत्म्यामध्ये आहो, आपलं जीवन आत्मिक आहे. आणि जर जीवन आपलं आत्मिक आहे तर आपल्याला आत्म्यामध्ये चालणं गरजेचं आहे. पहिलं योहान 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये आपण काय सांगतो बघा. पहिलं योहान 1 अध्याय आणि यामध्ये 3 वचन काय सांगतो, वाचा. जे ऐकले, जे पाहिले, मी तुम्हाला हे कळवतो की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. यस, आपली सहभागिता पित्याबरोबर. आपली म्हणजे कोणाची? मंडळीची सहभागिता पित्याबद्दल. आणि पित्याची सहभागिता कोणाबरोबर? पुत्राबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा त्रैक्यावर आपण विश्वास ठेवतो. बरोबर आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. पित्याचं वेगळं काम आहे, पुत्राचं काम वेगळं आहे आणि पवित्र आत्म्याचं काम वेगळं आहे. सगळे निरंतर काम करत आहे पृथ्वीच्या निर्मितीपासून पुढेपर्यंत. सगळ्यांची जबाबदारी वेगवेगळी. त्याचप्रमाणे पतीचं काम वेगळं आहे, पत्नीचं काम वेगळं आहे. परंतु ते तिघ आणि मुलं, हे तिघ मिळून एकत्र जेव्हा चालतात तेव्हा देवाची योजना यशस्वी होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, पतीचं काम वेगळं आहे, पत्नीचं काम वेगळं आहे. पतीला पतीचं काम करू द्या, पत्नीला पत्नीचं काम करू द्या, परंतु गरज पडली तर एकमेकांना तुम्ही मदत देखील करा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने सदोदित आपल्या पित्याकडे बघितले, कारण म्हणतो पित्या, माझी नव्हे तर तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण हो. आणि यासाठी मी नेहमी म्हणतो की पती जेव्हा लग्न करायसाठी उभा होतो तेव्हा त्याच्याकडे एक ही बाब क्लिअर असायला पाहिजे की मला माझ्या कुटुंबाला, संसाराला कसं चालवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पत्नीने नोकरी करते का, मग ते तिला किती सॅलरी मिळते, मग ती मुलाबाळांना शिकवण्यासाठी ती BEd आहे का, DEd आहे का, चांगल्या प्रकारे घरातून आलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपण जगी गोष्टीचा विचार करतो. पण खरोखर माझी पत्नी विश्वासात माझ्या बरोबर चालत तर या घराला एक विश्वास कुटुंब बनवण्यासाठी तेवढी मॅच्युअर आहे किंवा नाही याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण म्हणतो अरे बिलीवर क्वायर मध्ये गाणे गाते, चांगली गोष्ट, क्वायर मध्ये गाणे गातात, बिलीवर्स आहे, परंतु याचा अर्थ नाही की ती वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये मजबूत असेल. प्रेज द लॉर्ड. ही बाब देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि यासाठी तुम्हाला मला संसार करण्याच्या अगोदर आम्ही काय करायला चाललो याची माहिती असणं गरजेचं आहे. की मी लग्न झाल्यानंतर इकडे हनीमूनला जाईल, तिकडे हनीमूनला जाईल, इकडे ट्रिपला जाईल आणि तिकडे ट्रिपला जाईल, मी हा फ्लॅट बघायला आणि तो फ्लॅट बघायला ना, हे किराणा, हे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अनेकदा विचार करतो. इतके मुलं होतील की तितके मुलं होतील, इकडे शिकवायचं का तिथे शिकवायचं, हे सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करतो. परंतु देवाबरोबर, देवाच्या योजनेसाठी आपल्याकडे कोणतेच प्लॅन नसतात. आणि त्याचा दुष्परिणाम हा होतो की जेव्हा भांडणं होतात, जेव्हा मारामाऱ्या घरामध्ये होतात, जेव्हा पळापळी आणि पोलीस केस होता, मग लगेच पाळक साहेब बघा, पाळक साहेब काय करणार,
बाळासाहेब काय करणार आहे? तुम्हाला सल्ला देणार, तुम्हाला काउन्सिलिंग करणार, पण तो शेवटी नातं निभवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्या नात्याचा अर्थच कळाला नाही, तुम्ही त्या नात्याला महत्वच कळालं नाही, तुम्ही एकमेकांवर प्रीती करतच नाही, एकमेकांना सन्मानच देत नाही, तर हे त्याच्यामध्ये बाळासाहेब काय करणार आणि देव तरी काय करणार? जर तुम्ही भांडणच करायला उठलेले आहे तर देव तुम्हाला कसं अडवणार? आणखी प्रीती संपलेली आहे तिथे, प्रीती थंडावलेली आहे तिथे. आणि अशा अवस्थेमध्ये रागाने म्हणजे सैतानाने तुमचा ताबा घेतलेला आहे. आणि सैतानाने जेव्हा ताबा घेतला तुमच्या घराचा, आता मस्तक जो आहे तो येशू नाही, तो सैतान झालेला आहे. मग कसं काय तुमचं कल्याण होणार? आणि यामुळे अनेक घरामध्ये हीच बाब घडताना दिसत आहे. वाद आहे, भांडण आहे, कारण की त्या घरातून येशू नावाची जी महान संकल्पना आहे, जी प्रीतिमय संकल्पना, ती निघून गेलेली आहे. त्या घराचा ताबा सैतानाने घेतलेला आहे, कारण की त्या घरामध्ये प्रार्थना नाही, त्याच्या घरामध्ये रोज कौटुंबिक भक्तीने ते मंदिराला येत नाही. युथ तरुण मुलं जे आहे ते निश्चितच युथ मध्ये जात नाही. घरामध्ये संडे स्कूल आणि बाकीच्या शिक्षणाला महत्व नाही, बाकी सगळ्या गोष्टी ते करतात. आणि परिणाम हा होतो की जरी सगळं बाहेरून उत्तम दिसत असलं, पण एकदाच वादळ येतं, तुफान येतं आणि वाळूवर असलेल्या घराप्रमाणे त्यांची अवस्था होते. ते पडतं आणि भरभरून खाली पडतं. का? कारण की त्यांचा पाया ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर नाही. आणि यासाठी ही बाब देखील जाणून घेणं फार महत्वाचं आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला येशूला आपल्या जीवनामध्ये आद्यस्थान देण्याची गरज आहे. 2 कोरिंथ 3 अध्याय यामध्ये वचन 6 आणि 8 आपण बघूया. 2 कोरिंथ याचा 3 अध्याय आणि वचन पहिले 6 वाचा. नवीन कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नाही तर आध्यात्मिक आहे, परंतु लेख हे काय करतो? जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो, जिवंत करतो. ती आमच्याशी नीट वागत नाही पाळक साहेब. काय म्हणून मी काय केलं, माझ्या स्क्रीनवर लग्नाचं आहे ना मॅरेज सर्टिफिकेटच लावून ठेवलेलं. कधी तिने उघडलं की लगेच मॅरेज सर्टिफिकेट दिसतं. मग तिला लक्षात येतं मला नवरा पण आहे. सगळ्यांचे गप्पा मारते, माझ्याशीच बोलत नाही ते. म्हणून मी त्याच्यावर तेच ठेवलेलं आहे. सारखं आठवण देते की तुझं लग्न झालेलं आहे. यस, अनेकदा आपण आपल्या घराच्या लोकांपेक्षा ज्याने देवाने आपले गाठ बांधली त्याला कमी वेळ देतो, दुसऱ्याला जास्त वेळ देतो. विवाह झाल्यानंतर पत्नी मुलाबाळांना जास्त वेळ देते, नवऱ्याच्याकडे विचारतच नाही. आणि परिणाम हा होतो की आपले प्रीतीचे नाते, प्रेमाचे नाते काय होतात? संपुष्टात येतात किंवा कमी होत जातात. एकमेकांचे विचार आणि एकमेकांची समस्या एकमेकांना न कळल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो. कधी कधी पत्नी म्हणते, हो का तुमचा एवढा प्रॉब्लेम होता, आम्हाला माहितच नाही. म्हटलं कस? शेजारच्या लोकांनी आम्हाला सांगितलं. ते व्हॉट्सअपवर बघतात की नाही तुमचा नवरा किती वाईट काय स्टेटस टाकतोय, तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही जगाला सगळे स्टेटस टाकून दुनियाला सांगतात आणि घराला मलाच काही माहिती नाही. यस, हे सुसंवाद जो आहे तो तुटलेला आहे. आपण जगाला फ्रेंडशिप पाठवतो, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि काय काय आपल्या समस्या शेअर करतो. डोळे बिळे रडताना बिडताना दाखवतो. लोकही म्हणतात लय दुःखी आहे. पत्नी म्हणतो, काय दुःख देते मी तुम्हाला? काय सगळं चांगलं चाललं ना, काय एवढं तुमचं प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करा ना. तुम्ही दुसऱ्यांना रडते डोळे दाखवून काय दाखवू इच्छिता की मी किती वाईट आहे? यस, आम्हाला आपला जो वाईटपणा आहे, काय दुर्गुण आहे, दोष आहे, एकमेकांना सांभाळून देवाला दाखवायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला दाखवायची गरज नाही, आपल्या गुप्तदर्शी पित्याला माहित आहे तुमची अवस्था काय आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं गुप्तदर्शीच्या विजन मध्ये राहा, रेंज मध्ये राहा. आपण आउट ऑफ रेंज आहे, त्यामुळे गुप्तदर्शी पित्याला दिसत नाही असं नाही, परंतु तो काम काही करू शकत नाही, कारण की तुम्ही आणि मी त्याला संधी देत नाही. वचन पुढे आपण जाऊया, त्यामध्ये 8वं वचन परत वाचा. यस, तर तुम्हाला आध्यात्मिक सेवा दिलेली आहे आणि परंतु तो जो आत्मा आहे तुम्हाला जिवंत करतो. तर ही सेवा देवाची हिशोबाने तेजस्वी होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तेजस्वी होण्याची गरज आहे की लोकांनी सन्मानाने तुमच्याकडे बघावं, सन्मानाने तुमच्याकडे बघावं. कारण की
हे जर तुम्ही करता आहात तर खरोखर तुम्ही नुसता पत्नीचा सन्मान मिळवत नाही, तर तुम्ही देवाचा देखील सन्मान मिळवतात. प्रेज द लॉर्ड. यस, सन्मान मिळवणं हे अतिशय गरजेचं आहे. आई वडिलांचा निश्चितच सन्मान करा, आपल्याला आज्ञा मिळालेली आहे. परंतु पतीने आपल्या पतीचा, पत्नीने पतीचा आणि पत्नीचा जर सन्मान केला तर मला सांगू दे, हे एकमेकांना जेव्हा सन्मानाने वागतात तेव्हा मुलं देखील रिस्पेक्ट देतात. म्हातारी म्हणत नाही. अनेकांना घरांमध्ये हे दिसत, आला का तुझा म्हातारा, आता बघ सुरूच करेल थोड्या वेळाने तो. आणि मुलांशी आपण अशा प्रकारे संवाद करतो तेव्हा मुलं म्हणतात, तर खरोखर माझा बाप म्हातारा झालाय राव, आता याचं काही कामाचाच नाही हा. कारण की माझी मम्मी तशी बोलते त्याच्यावर. प्रियांनो, आपल्याला वडील, पती, पत्नी म्हातारे होणारच आहे प्रत्येक. इथे कोणी जगामध्ये एकदम चिरतारुणी घेऊन आलेलं नाही. सगळ्यांनाच एक दिवस म्हातारे व्हायचं. परंतु तो काम करत असताना त्याची अशा प्रकारे तुम्ही टिंगल करतात, तर ते टिंगल जे आहे ते त्याची तेजस्विता घालवतं, ते याचा सन्मान घालवतं. यस, तो थकला असेल, तो आजारी असेल, कदाचित त्याला योग्य प्रकारे काम करता येत नाही, परंतु ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घेणं गरजेचं आहे की अशा समयामध्ये तुमची साथ आणि प्रेरणा, मोटिवेशन, उत्तेजनाची गरज आहे त्याला. आणि अशा समय जेव्हा तुम्ही करतात तर मला सांगू द्या, तो आशीर्वाद तुम्हाला देखील लाभतो. आजकाल आपल्याला माहिती आहे, महागाई आहे, खूप सगळीकडे घर चालवणं कठीण आहे. आणि अशा समय आपल्या विशेष करून ख्रिस्ती समाजातल्या स्त्रिया ज्या आहे, पत्नी, ते बाहेर पडताय, नोकऱ्या करतात, जॉब करतात आणि दोघं मिळून घर चालवतात. प्रेज द लॉर्ड. दोघं मिळून घर चालवतात आणि त्यामुळे एक घरामध्ये पती आणि पत्नीमध्ये ऐक्यता आणि त्याचप्रमाणे सारखेपणा देखील निर्माण होत असतो. डिसिजन देखील मेकिंग दोघांमध्ये घेतलं जातं. बरोबर, आजकाल तर गव्हर्नमेंटने पण सांगितलंय की घर घेतल्यानंतर पत्नीचं नाव असायला पाहिजे. बरोबर आहे. इतकंच नव्हे तर आता नवीनच नियम लागा की आपल्या नावामध्ये आईचं नाव पण लावा. बरोबर आहे, नवीन नियम आलेले की त्याच्यामध्ये नुसतं बापाचंच नाव का पाहिजे, आईचं काय कर्तृत्व नाही आहे का त्याच्यामध्ये, आता आईचंही नाव लावलं. तर या सगळ्या गोष्टी सरकार बनवते, वेगवेगळे नियम बायबल आम्हाला शिकवते. परंतु हे खऱ्या अर्थाने तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत जिथे लिहिलेलं आहे की ती तेजस्विता जी आहे ती जगाला दिसत नाही. आणि तेजस्विता म्हणून आम्हालाच का शिकवतात, यासाठी की तुमचा देव तेजस्वी आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही तेजस्वी देवाला फॉलो करतो, आम्ही प्रकाशमय देवाला फॉलो करतो, आम्ही सामर्थ्यशाली देवाला फॉलो करतो, आम्ही सामर्थ्यशाली देवाचे लेकर, पुत्र आणि कन्या. त्यामुळे तुम्ही आणि मी तेजस्वी, सामर्थ्य आणि प्रकाशमय दिसणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. दुःख असं, संकट असं, समस्या असं लोकांनी म्हणायला पाहिजे की यस, हा असा पाहिजे पुरुष लढतोय, विचार प्रॉब्लेम आहे, झगडत आहे ती बाई, झगडते बिचारी, नाही एकटी पडलेली आहे, नाही पती नाही, पण आई आणि बाप दोघांचा रोल ती उत्तमरित्या घेऊन चाललेली आहे. हे निश्चितच देवाने दिलेली ताकद आहे, हे बळ आहे, हा विश्वास आहे की मी लढणार आणि माझ्या देवाचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. ह्या गौरवासाठी तुम्हाला आणि मला प्रभू येशूने निर्मित केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये ही एक बात लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी, आमच्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाची बाब कोणती आहे, तर ती आत्मा आहे. आत्मा, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हा आत्मा, हा जो सोल आहे तो कसा आहे, तो जर आत्मा दागाळलेला आहे, तो जर अशुद्ध आहे, तो जर अपवित्र आहे, तर तो आत्मा तर देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, मी जातो खरा, परंतु तुम्हाला एकटं सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. शिष्याना तो म्हणतो, शिष्याला त्या गोष्टीची जाणीव होती की येशू गेल्यानंतर आमचं काय होणार, आम्ही एकटे पडणार. जो देव होता, जो सामर्थ्यशाली देव होता, जो आजवर आम्हाला पुढे घेऊन चालला होता, जो आम्हाला लीडिंग करत होता आणि आमच्या प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक समस्या आणि प्रत्येक गोष्टीवर त्याचं प्रभुत्व असून तो विजय देत चालला होता, तो आता चालला आहे स्वर्गारोहणच्या द्वारेवर. येशू म्हणतो, घाबरू नका, भिवू नका, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त. यस, देवाने एक आत्मा तुमच्यामध्ये राखलेला आहे, परंतु तो पवित्र आत्मा. आणि देवाचं वचन काय सांगतं की त्या आत्म्याला खिन्न करू. तर आत्म्याला खिन्न करण्यासाठी आम्ही कारणीभूत आहे, तो खिन्न होऊन निघून जात नाही. दावीद राजा नंतर, पवित्र आत्मा तुम्हाला सोडून जाऊ नको.
कारण की त्याला माहित आहे की तो आत्मा जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे तर तुमचा आणि माझा आत्मा निश्चितच पवित्र आहे, शुद्ध आहे आणि सर्व उत्तम गोष्टी आहे. कारण की शेवटी आत्मा निघून जातो, आत्मा निघून जातो आणि देह हे मातीला जाऊन मिळतो. आत्मा हा सार्वकालिक आहे आणि जो आत्म्यासाठी, स्वतःच्या आत्म्यासाठी आणि त्याच्या पवित्रतेसाठी आग्रही राहतो, तो पवित्र आत्म्याद्वारे कनेक्ट असतो. प्रेज द लॉर्ड. येस. कारण की अनेक लोक सगळ्या काही गोष्टी करतात. पाळक साहेब मी तो प्रार्थना करतो, पाळक साहेब मी जो बायबल, पाळक साहेब मी वर्शिप करते, परंतु आत्म्याच्या बद्दल ते आग्रही नसतात. कारण की जगामध्ये राहत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? आत्मा. कारण की आत्मा आम्हाला चालवतो, आत्मा आम्हाला राखतो, आत्मा आम्हाला देवाच्या जवळ नेतो, आत्मा आम्हाला प्रार्थना करायला शिकवतो. आणि आमचे आत्मे म्हणजेच स्त्रीचे आणि पुरुषाच्या आत्म्या जर येशूमध्ये एक आहे, प्रेज द लॉर्ड, तर ते कुटुंब आशीर्वादित आहे, ते कुटुंब आशीर्वाद. आणि यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे आपण थीम लिहिलेलं आहे की आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होईल, ते आत्म्याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचं आहे. आणि अनेकदा ह्या आत्म्यामध्ये अशुद्ध आत्मे अनेकदा घुसतात. अशुद्ध आत्म्याला आपण संधी देतो आणि परिणाम काय होतं? घरामध्ये भांडणं आणि वाद, भांडणं आणि वाद आहे. मागच्या दिवसामध्ये, मागच्याच रविवारी आमची बहीण आली होती, सिस्टर सोनाली. अनेकांसाठी तिने प्रार्थना केली आणि ती प्रार्थना करत असताना तिने म्हटलं की दादा, मी जेव्हा इथे उभी होते आणि संदेश द्यायला उभी राहिले तेव्हा मला एक अद्भुत दृष्टांत झालेला आहे. तुम्हाला पुष्कळ चर्चेस मध्ये गेले, प्रथमच असं झालं की ह्या डोळ्याच्या समोर मला एक स्पष्ट चित्र दिसलं की एक मोठा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचा दार जे वर्षानुवर्ष बंद होतं, ते दार उघडलं जात आहे, ते दार उघडलं जात आहे. त्याचा एक विचित्र आवाज, जो खूप दिवस बंद झाला कर्र असा आवाज येतो, तसा आवाज माझ्या कानाशी पडला आणि ते दार उघडलं गेलं. आणि मी म्हटलं, अरे हा कोणता किल्ला आहे? तर मला दिसलं की हे ख्रिस्ती मंडळी चर्च आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे ख्रिस्ती मंडळी चर्चचं दार उघडले गेले आहे आणि देव म्हणतो, मी या मंडळीला सामर्थ्याने भरणार आहे, आत्म्याने भरणार आहे, कारण की शेवटला काळ आता आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटला काळ आलेला आहे आणि शेवटल्या काळावर मी मानवमात्राचा वर्षाव करणार. आपण जाऊया योएल मध्ये, ते सुंदर असं वचन आहे आणि ते वचन आपण वाचूया आणि मग मी संपुष्टात आणतो. योएल याचा 2रा अध्याय आणि 28 वचन आपण अनेकदा वाचतो, परंतु ह्या परिप्रेक्ष्यामध्ये आज आपण वाचणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण स्त्री आणि पुरुषांचा विचार करत आहोत. योएल याचा अध्याय 2 आणि वचन 28. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आत्म्याचा वर्षाव करीन, तुमचे पुत्र आणि तुमचे, आले ना कन्या, स्त्री पण आहे, असं नाही देव विसरून द्याल, पुरुषाला जन्मचा आत्मा. इथे स्पष्ट जुना करार आहे, याच्यामध्ये देवाने भेद केलेला नाही की पुरुषांनाच आत्मा प्राप्त होईल, स्त्रीने काही नाही करायचं. या शेवटच्या काळामध्ये योएल संदेष्टा आत्म्याने भरून देवाच्या वचनाची घोषणा करत असताना म्हणतोय की शेवटल्या काळामध्ये निश्चितच जे देवामध्ये चालतात, देवाच्या प्रार्थनेमध्ये चालतात, त्यांच्यासाठी देव जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल, तर नुसतं पुत्रच नव्हे तर कन्यांना देखील तो सामर्थ्य प्राप्त होतील, ते संदेश देतील. प्रेज द लॉर्ड. मला अतिशय आनंद वाटतो की ख्रिस्ती मंडळी चर्च मध्ये आता साक्ष देणारे, संदेश देणारे किंवा सेवेकरीमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हे तुमच्यासाठी आशीर्वादाचं सबब आहे, ही आशीर्वादाची जागा आहे. आणि आज मी समारोप करताना विशेष करून हीच बात की जे सामर्थ्य देवाने तुम्हाला संदेश देण्यासाठी, साक्ष देण्यासाठी, वचनामध्ये वाढण्यासाठी दिलेलं, ते सामर्थ्य तुमच्या पतीला, घराला बदलण्यासाठी देखील दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मी हीच विनंती करतो की जो देव जो तुम्हाला सामर्थ्याने भरत आहे, तोच देव तुमच्या घरामध्ये प्रत्येक काळात, विशेष करून तुमच्या पतीला बदलण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. पतीकडे, मुलांकडे दुर्लक्ष करू नका, कारण की पुत्र आणि कन्या हे संदेश देतील. ज्या अर्थी देवाने तुमच्यावर आत्म्याचा वर्षाव केलेला, घराण्यावर आशीर्वाद केलेला. पुढे बघा, वाचा. तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होते. 29 वचन.
दास पण आहे आणि दासी पण आहे. असं नाही की दास असेल महत्वाचं, दासी पण इथे आहे. देव स्पष्ट सांगतो आत्म्याच्या द्वारे, जसा मी देव आत्मा आहे, तुमचाही आत्मा महत्वाचा आहे. आणि हे आत्मेच देवाच्या बरोबर एक नवीन अलौकिक देहसह स्वर्गात जाणार आहे. त्यामुळे देव हा आत्म्यासाठी आणि आत्म्याला बदलण्यासाठी, आत्म्याचा म्हणजे पवित्र आत्म्याचा वर्षाव करत असताना त्याच्यासाठी भुकेले आणि ताणेले व्हा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, बाळासाहेब काय चर्चलाच येत नाही, काय नुसतं घरामध्ये टेन्शन, रात्री 1-2 वाजेपर्यंत भांडत राहतो आम्ही, सकाळी चर्चला येतच नाही आम्ही. नवरे म्हणता कधी स्वयंपाकच देत नाही, सकाळी सकाळी नाश्ताच देत नाही, जातो मी बाहेर काहीतरी करायला, तर चर्चची वेळच संपून जाते, येतच नाही. हो, भांडणं होत आहे, ते भांडणाला होऊ द्या. भांडण्याच्या जागेवर भेद होतील, मतभेद होतील, कोणामध्ये नाही होत, सगळ्यांमध्ये होतात. सगळ्या घरांमध्ये चालतं, भांड्याला आदळणारच, परंतु आत्म्याला खिन्न होता कामा नये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही रागवा, असं लिहिलंय, परंतु सूर्य मावळण्याच्या अगोदर ते सगळं संपायला पाहिजे, असं याचा अर्थ आहे. बायबल पण कन्सिडर करते की हे होणार, या सगळ्या गोष्टी होणार, परंतु जे सूर्य मी ठेवलेला आहे, मी निर्मित केलेला आहे, जेव्हा अंधार पडायला लागतो, जेव्हा तुमचा राग देखील हळूहळू कमी होत, एकमेकांना क्षमेकडे तुम्ही बदलायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ही क्षमा नुसता पती पत्नीसाठी नाही, तर शेजाऱ्यांना पण क्षमा करा, मुलांनी पण आपल्या माता पित्यांना, आणि मुलांना पण माता पित्याने क्षमा करा. ही क्षमाशीलता जी आहे ती तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण की ही नम्रतेकडेच घेऊन जाते तुम्हाला, आणि ते नम्रता आहे त्यांनाच मान्यता मिळते. आधी नम्रता आणि मग मान्यता. हे देवापासून तुम्हाला मान्यता पाहिजे, तर क्षमा, नम्रता, प्रीती हे आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि या दिवसामध्ये आपण हे गमवत चाललेलं आहे. आम्ही लगेच रागवतो, आम्ही लगेच एकमेकांच्या अंगावर जातो, आम्ही लगेच भडकतो, आणि मग मुलं म्हणतात त्यासमोर काही बोलायचंच नाही, एक शब्द बोलला की इतके सुनवतात, त्यापेक्षा नाहीच बोलत. अनेकदा पतीची पण एक आपल्याला थोडंसं बोललं ना, ते दिवसभर डोकं खाते राव, त्यापेक्षा काहीच बोलायचं नाही, आपलं शांत बसायचं. बरोबर आहे ना. अनेकांच्या घरामध्ये तो प्रॉब्लेम आहे की लोकांना कंट्रोलच सुटलेला आहे, लोकांना रागावर नियंत्रण नाही, आणि या रागावर नियंत्रण असल्या कारणाने घरात सुसंवाद सुटलेला आहे. हो, तुम्ही रागवा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी देखील परफेक्ट नाही, कोणी देखील परफेक्ट नाही. तुम्ही समोरच्याला रागवतात म्हणजे तुम्ही फार परफेक्ट आहात, तर मग वेगळी गोष्ट. अरे देवाने तुमच्या आणि माझ्यावर रागवायला पाहिजे, प्रेज द लॉर्ड, परंतु तो राग करत नाही, तर तुम्हाला प्रीतीने क्षमा करतो. तो तुमच्यावर जर राग करत नाही, तो जर तुमच्यावर प्रीती करतो, तो तुम्हाला पाऊस पण देतो, तुम्हाला ऊन पण देतो, लागेल ते झोपे ते खायला पुरवतो. तो तुमच्यावर राग करत नाही, तुम्हीच काय रागवत बसला एकमेकांना. तर देव क्षमा करतो आणि तुम्ही देवाला अनुसरणार, तर तुमच्यामधली माझ्यामधली क्षमाशीलता गेली कुठे? आणि यामुळे आज जर तुम्हाला आणि मला देवाच्या आत्म्यामध्ये जर चालवत आहे, तर आत्म्याची फळं तुमच्या जीवनामध्ये दिसू द्या. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांच्या जीवनामध्ये आत्म्याची फळं दिसतात ते निश्चितच आशीर्वादाचं आहे, कारण की त्याने तुम्हाला निवडलं, नेमलं यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं, आणि ते फळ टिकावं, ते फळ टिकावं. आज प्रभू येशू मध्ये तुम्हाला फळ मिळालेलं आहे, तुम्हाला आत्मा मिळालेला आहे, त्याच्यामध्ये जे फळ आहे त्या फळांकडे जेव्हा आपण बघतो, ते फळ आमच्या जीवनामध्ये दिसत नाही. आणि ते जर फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसत नाही, तर त्या फळांसाठी मागा, त्या पवित्र आत्म्याच्या फळाकडे मागा. अनेक जण म्हणतो, बाळाचा मी फार प्रार्थना करतो, अन्य भाषा, चांगली गोष्ट, भिन्न भाषा, अन्य भाषेसाठी मागा, चिन्ह चमत्कार व्हायला पाहिजे, मिरेकल्स व्हायला पाहिजे, ते देखील मागा, परंतु ह्यापेक्षा आत्म्याची फळ प्रथम तुमच्या जीवनामध्ये दिसू द्या. प्रेज द लॉर्ड. मी मिरेकल करते, मी चमत्कार करते, मी आरोग्य देते, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, परंतु येशू म्हणतो तुमची आणि माझी कधीच ओळख, तुमची माझ्या नावाने भूते काढले, माझ्या नावाने चमत्कार केले, माझ्या नावाने सगळं काही तुम्ही अद्भुत गोष्टी केले, परंतु तुमची आणि माझी ओळख नव्हती, कारण की तुम्ही हे सर्व स्वतःच्या गौरवासाठी केलेले. परंतु जे आत्म्याची फळं देणारे लोक आहेत, ते आत्म्यामध्ये चालतात आणि त्यांना तो आत्मा ओळखतो. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, शाबास, भला विश्वास होता, असा तुला खूप त्रास होता, तुला खूप प्रॉब्लेम होता जीवनामध्ये, तुला खूप सुख मिळालं नाही, तुला आनंद मिळाला नाही, मुलांनी तुला सुख दिलं नाही, पती पण तुझ्या विरोधात होता, परंतु तू विश्वासू राहिली. प्रेज द लॉर्ड. तू विश्वासू राहिली, तू प्रार्थना करत राहिली, तू शेवटपर्यंत प्रार्थना केली, तुझा नवरा सुधारला नाही हे मला दिसत आहे,
तुझ्या नवऱ्यासाठी तू प्रार्थना करत राहिली, पण त्याच्यामध्ये बदल घडला नाही हे मला दिसून आलं. परंतु तू माझी आज्ञा पालन केलं. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत तो टिकलेली आहे, ती प्रार्थनेसाठी तू टिकून राहिलेली आहे. आणि त्यामुळे आज तू निराश होऊ नको. तू तुझ्या वतीने सगळं प्रयत्न केले, परंतु ते सर्व प्रयत्न मी बघितलेला आहे, त्याचं प्रतिफळ मी तुला देणार. प्रेज द लॉर्ड. तुझ्या मुलांसाठी, कुटुंबासाठी, लेकरांसाठी, संसारासाठी जी मेहनत केलेली ती तर मी बघितली, परंतु त्या मेहनतीच्या बद्दल बरोबर तू त्या पवित्र शास्त्राचे आज्ञा पालन देखील केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तो पाळतो राब राब राबतो, रक्त आटवलं आम्ही, काहीच फायदा नाही. हो प्रियानो, ते करा, ते तर करायलाच पाहिजे, परंतु हे देखील फार महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आमची मेहनत आणि श्रम खूप आम्ही करून काय काय उभारतो, अचानक बहुत पाऊस पडतो, पाणी घुसतं, सगळे ते मेहनत पाण्याच्या वर तरंगत तरंगत चाललं, रस्त्यात गेलं सगळी मेहनत, काय गेलं. घरामधून आलो आपण ढोले पाटील शाळेमध्ये राहायला, कोणीतरी आपल्याला खाऊ पिऊ घालत आहे. आता इथे श्रीमंत आणि गरीबाचा काही प्रश्नच नाही. पाऊस हा सगळ्यांसाठी सारखा पडतो. हो प्रियानो, जग व जगातल्या गोष्टी अशाच नष्ट होतील, परंतु जे देवासाठी झटतात, जे देवाच्या मागे राहतात, त्यांचे काय होणार आहे? त्यांचे तारू बुडणार नाही, त्यांचे तारू पाण्यावर तरंगणार. प्रेज द लॉर्ड. ते पाण्याला आणि निसर्गाला येशू मध्ये आज्ञा देतील तर ते थांबणार आहे, कारण की ते बुडण्यासाठी नाही तर ते उडण्यासाठी तयार झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे हिंमत हारू नका, मागे पडू नका, निराश होऊ नका. तुम्हाला चांगुलपणाचा आत्मा, पवित्र आत्मा देवाने दिलेला आहे, आणि त्यामुळे तुम्हाला जर निराशा तुमच्या जीवनामध्ये ती घालवून टाका, लढा, शेवटपर्यंत प्रयत्न करा, येशूला सोडू नका. एकदा कदाचित मेहनत करणं तुम्ही कमी करा, 2 पैसे कमी कमवा, परंतु येशूच्या चरणी येणं सोडू नका, कारण की त्यामुळे तुम्हाला तो प्रियजन जो अशक्य आहे तो तुम्हाला मिळवता येईल. परंतु धन पैसे कमवून तुम्ही त्याला 2 व्हीलर पण दिली तरी त्याचा काय फायदा नाही, कारण की मन मनापासून विभक्त झालेलं आहे. आणि यासाठी परत एक वार मी सांगतो की तुम्ही आशीर्वादाचे सामायिक भागीदार आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला दोघांना मिळून आशीर्वाद ठेवलेला आहे. जसं तुमच्या घराच्या नेम प्लेटवर पतीचं पण नाव आहे आणि पत्नीचं पण नाव आहे, हे गव्हर्नमेंट सांगतं. त्यामुळे हे घर दोघांचं आहे, आणि जर ते दोघांचं आहे तर दोघांनी ऐक्यतेने जेव्हा देवाच्या समोर सादर होतात तेव्हा ते ब्लेसिंगचे मार्ग खुले होतात. आणि यासाठी प्रियाने आज परत एक वार, पती मोठा की पत्नी मोठी, पती अधीन की पत्नी अधीन, पत्नी डोक्यावर पदर घेऊन चालते का नाही चालत, या सगळ्या गोष्टीपेक्षा महत्वाचं आहे की माझा आत्मा येशू मध्ये आहे किंवा नाही. मागच्या वेळेस पण मी सांगितलंय, डोक्यावर पदर घेऊन आपण चर्चमध्ये बसतो, परंतु तोच पदर आपण चर्चच्या बाहेर लगेच कमरेमध्ये खोवतो, तर मग त्याचा काही फायदा होत नाही. चर्चमध्ये डोक्यावर पदर घ्या, पण बाहेर जेव्हा आपण पदर उतरवतो तर मग आपले खरं स्वरूप दिसतं. चर्चमध्ये पदरामध्ये जे वेगळं स्वरूप आहे आणि पदराच्या बाहेर एक स्वरूप आहे, तर ते बाहेर स्वरूप जे आहे ते पदराने नका डिसाईड होऊ द्या, तर ते आत्म्याने दिसू द्या. प्रेज द लॉर्ड. ही स्त्रीच्या ठाई, या पुरुषाच्या ठाई आत्मा बसतो. त्यामुळे किती संकट आलं, समस्या हा डळमळीत होणार नाही, हा हालणार नाही, हा निराश होणार नाही, कारण की हा ख्रिस्ताची वधू आहे. प्रेज द लॉर्ड. पत्नी आहे, त्यामुळे पत्नीला कमी लेखू नका, कारण की आम्ही पण पत्नीच आहोत, कारण की मंडळीच पूर्ण पत्नीमध्ये मोडते. प्रेज द लॉर्ड. वधू मध्ये मोडते. त्यामुळे जर आपण म्हणा वधू कमी आहे तर ते चुकणार आहात, कारण की मंडळी ही येशूची वधू आहे. ज्या प्रकारे पित्यापासून विभक्त होऊन येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यांनी 33.5 वर्ष या वधू बरोबर राज्य केल्यानंतर तो म्हणतो मी जातो, वधू आता विवाहाचा समय आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तू तयारीला लाग, तू तयारीला लाग, तू शुद्ध आणि पवित्र राख. तुझ्या तयारीसाठी मी पवित्र आत्मा दिलेला आहे, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू तयार हो. ते मेकअप, तुझं सगळं सुरकुती, हे सर्व काही घालून माझी वाट बघ. प्रेज द लॉर्ड. कारण की मी लवकरच येत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण वधू आहोत जी वराची वाट बघत आहात, आणि वराची जर वाट बघत आहे तर त्याच्यामध्ये स्त्री नाही, त्याच्यामध्ये पुरुष नाही, त्याच्यामध्ये कोणी नाही, एकच आहे, ती मंडळी आहे. प्रेज द लॉर्ड. मंडळी आहे, आणि यासाठी मंडळी सोडू नका. यासाठी मंडळी सोडू, पाऊस येऊ द्या, वादळ येऊ द्या, आणि पावसामध्येच येशू आला तर मग आपण काय करतो, घरातले पाणीच फेकत बाहेर. येशू आला तिथे घरातलंच पाणी बाहेर फेकत, तर घरातलं पाणी फेकून फेकून तुम्ही काय होणार आहे, पण नळावरच पाणी भरत आहे.
घराला पाणी नाही, घरामध्ये पाणी नाही, कपडे धुवायचे, भांडे घासायचे, पाणीच गेलं. अहो ते मंडळी, आता ते पाणी ते सगळं सोडा, डोक्यावरून पाणी जायची वेळ आलेली आहे, येशू जवळ आलेला आहे. आणि अशा समय तुम्ही तयारीला लागा. हा समय, हा जो म्हणतो आपण शाब्बात दिवस, येशूने तुमच्यासाठी नेमलेला आहे यासाठी की तुम्ही आनंदाने स्तुती करावी. प्रेज द लॉर्ड. आणि जे हे रहस्याला जाणतात, म्हणजे आत्म्याच्या द्वारे चालवल्या जातात, ते आशीर्वाद येते. प्रभू तुम्हाला आशीर्वाद द्या. प्रार्थना करूया. प्रभू राय, आम्ही तुला धन्यवाद आणि करू दे, कारण की जे गूढ आणि रहस्य ज्याच्याबद्दल संत पाऊल म्हणतो की हे गूढ आणि हे रहस्य तुम्ही जाणून घ्या, त्याकडे आज आम्ही गेलेलो आहे. आज आम्ही आमच्या जीवनातल्या संसाराच्या विविध घटकांकडे बघितलं आहे पित्या. आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की आम्ही चुकतो पित्या. आम्ही अनेकदा पित्या ते जे तुला आज्ञा दिलेली ती आज्ञा मोडतो. आम्ही पत्नीचा सन्मान करत नाही किंवा पती पत्नीला मान देत नाही, आणि त्याच्यामुळे पित्या या सर्व गोष्टी जगामध्ये आम्हाला दिसतात की आज देखील आमच्या घरामध्ये भांडणं आहे, आमच्या घरामध्ये वाद आहे, आमच्या घरामध्ये तोंड फुगलेलं आहे पित्या. आमच्या घरामध्ये दुःख आहे, वादळ आहे, तुफान आहे, कारण की आम्ही देवाची योजना जाणून घेतली नाही. आम्ही एकटे नाही आणि एकट्या वारसदार देखील नाही, आम्ही पती पत्नीसह वारसदार आहोत. आणि यासाठी ज्या प्रकारे आदामापासून स्त्री निर्माण झाली आणि आदामाच्या कडे स्त्रीचा हिशोब घेतला जाईल, त्या प्रकारे पुरुषाकडून स्त्रीचा हिशोब घेतला जाईल. परंतु प्रेम, आज परत एकदा देवा आम्ही तुला हे धन्यवाद देतो की जरी ती स्त्री असली, परंतु स्त्रीपासून जन्मलेले सर्व पृथ्वीचे लोक याला वधू म्हणून तू एकत्र केलेलं आहे, यासाठी की या वधूने तयार असावं, कारण की वर लोकर येत आहे. हो येश राजा, आज आमच्या घरामध्ये भांडण आहे, वादन आहे, आज आम्ही एकत्र येणार आहोत, आम्ही प्रार्थना करणार आहोत, एकमेकांना क्षमा करणार आहोत, आम्ही परत एक जे लक्ष देणार आहोत, आमची आत्मिक परिस्थिती जी खालावत आहे त्याच्याकडे लक्ष देणार आहोत, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आमचं घर जे देवाने आम्हाला दिलेली देणगी आहे ती जर आम्ही टिकवू शकलो नाही तर आमची उपासना आणि प्रार्थना ही व्यर्थ ठरत आहे. आज जरी आमच्याकडे घरामध्ये अडचणी विविध आहे, परिस्थिती हाताबाहेर गेली, परंतु आम्हाला गुडघ्यावर अश्रूवर आणि प्रार्थना उपवासपूर्वक देवाकडे मागायचे. परिस्थिती देव बदलणार आहे. हो येशू, बदल परिस्थिती. आज आमची परिस्थिती बदल. आमच्या घरातले सर्व भांडणं आणि सर्व प्रकारचे द्वेष आणि सर्व प्रकारची ईर्ष्या आणि सर्व प्रकारचे मोठेपण पूर्णपणे घालून टाक, कारण की जे नम्र आहे ते धन्य, कारण की ते देवाला बघतील. आज पिते आमच्या घरामध्ये देव दिसत नाही, कारण की आमच्या घरातून नम्रता हरवलेली आहे. आणि यासाठी पित्या एक नम्रतेचा प्रीतीचा आत्मा तू नव्याने आम्हाला दे. हो पित्या, धन्यवाद देतो की हे वचन नुसतं विवाहित लोकांसाठी नाही, हे वचन नुसतं स्त्री आणि पुरुषासाठी नाही, हे वचन प्रत्येकासाठी आहे. कारण की आज जरी आम्ही स्त्री आणि पुरुष म्हणून वावरत असलो, परंतु एक वेळेस असा येणार आहे की तो आत्मा देहापासून विभक्त होऊन आत्मा म्हणून देवदूताप्रमाणे जगणार आहे. देवदूत ज्या प्रकारे स्तुती करतात, देवाची सेवा करतात, आम्ही देखील करणार आहोत. परंतु आज तो आत्मा खरोखर देवामध्ये आहे का हे जाणून घेणं महत्वाचं आहे. शेवटच्या काळामध्ये तो मानव मात्रावर आत्माचा वर्षाव करेल. मुलं आणि मुली, पुत्र आणि कन्या संदेश देतील, दास व दासींवर देखील आत्म्याचा तो वर्षाव करणार आहे. अशा समय वृद्ध जन देखील स्वप्न बघतील आणि पवित्र परमेश्वराचे इतर जे आहे ते निश्चितच साक्ष देणार आहे, संदेश देणार आहे. प्रभू राय दया कर. आमचं जीवन तू आपल्या हातामध्ये ठेव आणि तुझ्या पवित्र्यामध्ये राख, प्रभू येशूच्या नावामध्ये. आमीन आमीन. यावेळेस आपण एक गीत गाऊया.